नमो नमः। तर आज आपण पेज 9वीच्या पुस्तकातील पेज नंबर 61वर तत्पुरुष विभक्ती समास आपण बघणार आहोत। तर बघूया, पहिले वरती दिलेले ते बघा। तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष समास। खगः वनं गतः। वनं गतः द्वितीय तत्पुरुष समास, द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास। ज्याच्या खाली अंडरलाईन केले ते बघा समास आहेत। तृणै रचितानि तेषां नीडानि। तृणै रचितानि तृतीय विभक्ती तत्पुरुष समास। पुढे वृक्षेषु खगानां नीडासाय नीडानि सन्ति। नीडासाय नीडानि चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास। पर्जन्यात् रक्षिता खगा आनंदितः। पर्जन्यात् रक्षितः पंचमी तत्पुरुष समास। खगानां जीवनं श्रमै परिपूर्णम, अंडरलाईन केलेलं बघा। खगानां जीवनं षष्ठी तत्पुरुष समास। स्वकार्ये निरतः खगा ध्येयशीला। स्वकार्ये निरतः अंडरलाईन केलेला तो समास आहे सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास। तर अशा प्रकारे हे जे खाली अंडरलाईन केलेले आहेत हे द्वितीयपासून तर सप्तमीपर्यंत विभक्ती तत्पुरुष समास दिलेले आहेत। पुढे बघूया। अत्र प्रथमपदं द्वितीयपदेन कयाचितं विभक्त्या संयुज्यते, अतः एष समास विभक्ती तत्पुरुष इति उच्यते। समास प्रकार दिलेला आहे द्वितीय तत्पुरुष समास। पहिला समास दिलेला आहे वृक्षाश्रित। वृक्ष हे पूर्वपद आणि आश्रित हे उत्तरपद। लक्ष ठेवा, वृक्ष हे पूर्वपद आणि आश्रित हे उत्तरपद आहे। तर उत्तरपदी श्रित, आश्रित, गत, आपन्न, अतीत, प्राप्त इत्यादी जर शब्द असतील तर तो द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास होतो। पुढचा तृतीय विभक्ती तत्पुरुष समास। केशविहीन, केशै विहीन किंवा रहित कुठलंही। पुन्हा केश हे पूर्वपद आणि विहीन हे उत्तरपद। उत्तरपदी जर संपन्न, रहित, हीन, विकल, वर्जित, युक्त, सदृश्य, आढ्य इत्यादी शब्द असतील तर तो तृतीय तत्पुरुष समास होतो। त्याचे उदाहरण दिलेले आहेत आणि समासाचा विग्रह कसा होतो ते देखील पुढे दिलेले आहे, ते बघा। त्यानंतर आहे चतुर्थी तत्पुरुष। दानपेटिका, दानाय पेटिका समास सोडवला आहे। उत्तरपदी जर दान दिलेलं असेल आणि उत्तरपदी अर्थम दिलं असेल आणि पूर्वपदी दान, पूर्वपद हे दान आणि उत्तरपद हे अर्थम, या ठिकाणी देशार्थम, कन्यार्थम, विहारार्थम, अर्थम शब्द असतील किंवा कुंडलहिरम, शक्ती, कार्यशक्ती इत्यादी शब्द चतुर्थी त्या ठिकाणी असेल तर तो चतुर्थी तत्पुरुष समास होतो। देव, वन, माला इत्यादी शब्द तुम्ही पाठ केलेले आहे, त्यातली चतुर्थी जी असेल ती असेल तर तो चतुर्थी तत्पुरुष समास होतो। पुढे बघू। त्यानंतर पुढच्या पेजवर 9वीच्या पुस्तकात पेज नंबर 62वर पुढचे समास दिलेले आहे। पंचमी तत्पुरुष समास। हस्तपतितम, हस्तात पतितम। हस्त हे पूर्वपद आणि पतितम हे उत्तरपद। उत्तरपदी जर मुक्त, भीत, त्रात, पतित, रक्षित इत्यादी शब्द असतील तर तो पंचमी तत्पुरुष समास होतो। तेव्हा पूर्वपदाची पंचमी करायची आणि तो समास सोडवायचा। त्यानंतर षष्ठी तत्पुरुष। वृक्ष शाखा, वृक्षस्य शाखा। वृक्ष या शब्दाची म्हणजे पूर्वपदाची षष्ठी करायची, जी विभक्ती करायची असेल, जो समास सोडवायचा असेल ती विभक्ती करायची, वृक्ष शब्दाची षष्ठी करायची आणि उत्तरपदी प्रिय, कृते इत्यादी शब्द असतील तर तो षष्ठी तत्पुरुष समास होतो। समास पुढे सोडून दिलेला आहे। रामस्य, सूर्यस्य, दशरथस्य, पुत्र हा ही षष्ठी आहे, पितुः ही षष्ठी आहे। अशा प्रकारे छात्राणाम ही देखील षष्ठी आहे। षष्ठी जर असेल तर ती पहिल्या पदाची षष्ठी करायची आणि दुसरं पद जसे तसंच ठेवायचं। त्यानंतर सप्तमी तत्पुरुष समास। नृत्य निपुणः, पूर्वपद आहे नृत्य, ती पूर्वपदाची त्या ठिकाणी पहिले सप्तमी घ्यायची आणि उत्तरपदी जर निपुण, कुशल, रत, प्रवीण,
मग्न, व्यग्र, ख्यात, विदित, शौंड इत्यादी शब्द उत्तरपदी असतील तर तो सप्तमी तत्पुरुष समास होतो. अशा प्रकारे आपण विभक्ती तत्पुरुष समासाचे 7 प्रकार या ठिकाणी बघितले आहेत. जिज्ञासा पत्र तुम्ही सोडून बघा. इयत्ता 10वीच्या मुलांनीसुद्धा ज्यांच्याजवळ पुस्तकं नसतील त्यांनी हा व्हिडिओ बघावा. म्हणजे गेल्या वर्षी आपण काय शिकलो आहेत विभक्ती तत्पुरुष समास हे तुम्हाला यातनं लक्षात येतील. आणि काही अडचण असल्यास विचारा.